सेशनमध्ये गुड पाश्चर सिंड्रोमचा पेशंट बघितलेला, तर त्याच्याबद्दल आपण डिस्कस करू की प्रेझेंटेशन काय असते आणि मॅनेजमेंट काय असते. तर गुड पाश्चर सिंड्रोम आहे ना, एक ऑटोइम्यून डिसीज आहे. त्याच्यामध्ये तुमचे लंग्स पण अफेक्ट होतात आणि किडनी पण अफेक्ट होते. तर काय होतं ह्याच्यात, लंग्स अफेक्ट झाल्यामुळे तुम्हाला जे आपले थुंकी वगैरे त्याच्यात रक्त असते त्याला हिमोप्टेसिस म्हणतात, आणि युरिन वाटेमध्ये रक्त नाही तर त्याला हिमोच्युरिया म्हणतात. तर काय होते आजारामध्ये, अँटीबॉडीज बनतात तुमच्या. कशा अगेन्स्ट म्हणतात तर तुमच्या जे हे ग्लोमेरुलर बेसमेंट मेम्ब्रेन आणि अल्व्हेओलर बेसमेंट मेम्ब्रेन. अल्व्हेओलर बेसमेंट अल्व्हेओलामध्ये असतं, जे तुमच्या लंग्समध्ये असतात, आणि ग्लोमेरुलर बेसमेंट मेम्ब्रेन किडनीमध्ये असते. ते ह्या त्या बेसमेंट मेम्ब्रेन नंतर टाईप 4 कोलेजन असते. त्या कोलेजनच्या अगेन्स्ट अँटीबॉडीज बनतात. त्यामुळे त्या कोलेजनला ह्या अँटीबॉडीज डॅमेज करतात. अँटीबॉडी डॅमेज झाल्यामुळे किडनी पण तुमची अफेक्ट होते, लंग्स अफेक्ट होते. किडनी अफेक्ट झाल्यामुळे हिमोच्युरिया म्हणजे रक्त येते युरिन वाटं, लंग्स अफेक्ट झाल्यामुळे हिमोप्टेसिस, हे दोन प्रेझेंटेशन तुम्हाला दिसतात. तर आता याचं मॅनेजमेंट काय? आता अँटीबॉडीज बनायला आहेत ना त्या ग्लोमेरुलर बेसमेंट मेम्ब्रेनच्या अगेन्स्ट आणि अल्व्हेओलर बेसमेंट मेम्ब्रेनच्या अगेन्स्ट. ते आपल्याला अँटीबॉडीज थांबवायचे. अँटीबॉडीज कशा थांबवू शकतो? इम्युनिटी वीक करायची बॉडीची. कशी करू शकतो? तर स्टेरॉइड देऊ शकतो, तुमचं प्रेडनिसोलोन वगैरे. स्टेरॉइड पण आपल्या बॉडीची इम्युनिटी वीक करते. दुसरं एक ड्रग आहे सायक्लोफॉस्फेट, ते पण अँटीबॉडी वगैरे कमी करते. हे तर झालं आपण अँटीबॉडीचं प्रोडक्शन कमी करायला. पण ऑलरेडी ब्लडमध्ये जे अँटीबॉडीज वगैरे सर्क्युलेट करायला, त्या जर बाजूला काढायच्या असल्या तर प्लाझ्माफेरेसिस म्हणून एक प्रोसेस असते, तर ती आपण करतो. लक्षात राहू द्या, गुड पाश्चर सिंड्रोम लंग्सला आणि किडनीला अफेक्ट करते. ट्रीटमेंटमध्ये आपण कॉर्टिकोस्टेरॉइड, सायक्लोफॉस्फेट आणि प्लाझ्माफेरेसिस हे ट्रीटमेंट यूज करतो.